सलाम जय ख्रिस्त, सलाम जय ख्रिस्त. सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये माझे सर्व प्रियजनांना प्लस माझे व्ह्यूअर्स जितके आहेत सर्वांना मी सलाम करते. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची महान अशी आपल्या पवित्र पवित्र त्रेक एक परमेश्वराची प्रीती, देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्माची सुख देणारी सहभागिता आपल्या सर्वांबरोबर सदा सर्व काळ असो. प्रियजनांनो, ज्याप्रमाणे आपल्याला चर्चमध्ये आपले पालक आशीर्वाद देतात, तसा परमेश्वराने आज माझ्या मुखातून तो आशीर्वाद आपल्या सर्वांसाठी निघू दिला म्हणून मी धन्यवाद करते, त्याला सलामी आणि सॅल्यूट मारते. पवित्र पवित्र त्रेक एक परमेश्वराचा स्वर्गीय आशीर्वाद आपल्या सर्वांना तो भरभरून देव. आमेन. आणि त्याच्या सुंदरशा वचनाकडे आपण वळूया. प्रियजनांनो, तुम्ही सर्व चांगले आहात हा माझा विश्वास आहे, कारण जो परमेश्वर मला सांभाळतो तोच एक मात्र फक्त आणि फक्त तोच एक खरा जिवंत देव तुम्हाला पण सांभाळतो. प्रियजनांनो, मग त्याची स्तुती, त्याची आराधना करत आपण त्याच्या वचनाच्या गूढ जिवंत खऱ्या लिखित वचनाकडे आपण वळूया. प्रियजनांनो, जेणेकरून तुम्हाला आणि मला त्याचं जीवनात वाढ होईल. आपल्या आत्मिक जीवनाची वाढ त्याच्या जिवंत वचनाच्या द्वारे आपली वाढ होणार आणि आपण त्याला फळ देणारे होऊ. प्रियजनांनो, आजच्या वचनाच्या द्वारे परमेश्वर तुम्हाला 100% फळ देणारा असं आपल्याला त्याच्या फळांनी भरभरून काढो, हीच माझ्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी प्रार्थना आहे. प्रियजनांनो, आजचं सुंदरसं वचन आहे इशायाचा 9th चॅप्टर. 2 एक वचन आहे आणि 9th चॅप्टर मधलं 2nd वर्स प्लस 6 and 7 वर्स आहे. प्रियजनांनो, इतकं सुंदर लिहिलेलं आहे आणि ते मी लिहून एकदम तुम्हाला ते वचन गूढ समजण्यासाठी परमेश्वराने मला त्याच्या आपला जो पवित्र त्रेक एक परमेश्वर आहे, त्याचा महान असा पवित्र आत्मा जो आपला त्रेक एक परमेश्वर आहे, प्रियजनांनो, त्याच्या मार्गदर्शनाने मी तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. प्रियजनांनो, जो अनुभव मी घेतला तो अनुभव तुम्हाला शेअर करत आहे की ते वचन आहे, अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. अंधकार म्हणजे एकदम बघा, जेव्हा रात्र होते आपण लाईट बंद करतो तेव्हा किती अंधार वाटतो ना, अरे बापरे किती अंधार. मग आपण थोडासा डिम लाईट लावतो की आपल्याला रात्री कधी पाणी प्यायला सुटलो तर पहा, जेव्हा तो अंधार असतो तसा तो अंधार एकदम काळोखासारखा अंधार, त्या अंधारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला, मोठा प्रकाश. आणि तो प्रकाश काय होता? हे वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचं वचन आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचं वचन आहे. आणि ते वचन म्हणजे काय? ते प्रॉमिस यशाया संदेष्टाला स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने 700 years 700 वर्ष पहिले, 5, 6 and 7 700 वर्षा पहिले हे वचन दिलेलं आहे की मी माझा पुत्र देईल, तुम्हाला बाळ देईल, माझा पुत्र देईल, स्वपुत्र देईल. प्रियजनांनो, काय महान परमेश्वर आहे. आणि हिंदीमध्ये असं सुंदर वचन आहे, जब समय पूरा हुआ तब परमेश्वर ने अपने पुत्र को भेजा. हिंदीमध्ये एकदम खूप छान. म्हणजे जे वचन आहे आपण मराठीत म्हणतो थोडस जरासं डिफरन्स वाटतो. हिंदीत, मराठीत आणि इंग्लिशमध्ये असं गहिराईनं डीपली सांगितलेले. प्रियजनांनो, NKJV तुम्ही वाचा, त्याच्यामध्ये गूढ रहस्य एकदम डीप त्या वचनाचं एकदम पूर्ण उघडकीस आणते. आणि आपण जेव्हा त्याच्या महाराष्ट्र पवित्र आत्मा जो आपला त्रेक एक परमेश्वर, तो आपल्याला बरोबर मार्गदर्शन करतो की हे असं आहे, हे असं आहे, हे तसं नाही आहे, हे असं आहे. प्रियजनांनो, आजच्या सुंदरशा वचनाचं गूढ रहस्य म्हणजे काय? प्रभू येशू ख्रिस्ताचा
जो भविष्य केलेला होता 700 वर्षा पहिले, त्या भविष्याचं वचन आहे आजचं प्रियजनांनो, की मोठा प्रकाश पाहिला. कोण लोक? कोणासाठी? जे उजेडात राहतात, जे मोठ्या म्हणतात ना आलिशान महिला, जे पूर्ण लखलखीत प्रकाश, लखलखीत सगळे ते झुम्मर वगैरे लाईट मोठे मोठे करोडपती लोकांच्या घरात असतात, तशा लाईट वाल्यांसाठी का? खूप धनवानांसाठी का? तर जे अंधारात आहे, जे एकदम अंधारात चाललेले. अंधार म्हणजे काय? अंधार म्हणजे काय प्रियजनांनो? अंधार म्हणजे जिथे जे अंधाराचे कार्य होतात, व्यभिचार, पाप, ज्याच्या जीवनात काही आनंद नाही, ज्याच्या जीवनात काही शांती नाही, जो अतिशय दुःखी आहे, तो अंधारात आहे ना, त्याला मार्ग नाही, तो अंधारात पडलेला आहे ना. जसे मी आणि आपण सर्व त्या अंधारात पडलेले होतो ना. मी आणि आपण सर्व त्या अंधारात पडलेलो होतो, पापाच्या दरीत, पापाच्या खोल दरीत, नाशाच्या त्या अंधाराच्या दरीत आपण पडलेले असताना परमेश्वराचा मोठा प्रकाश म्हणजे काय प्रियजनांनो? ज्या प्रकाशाच्या द्वारे आपलं अंधकारमय जीवन प्रकाशित होणार, असा तो मोठा प्रकाश प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गीय पिता परमेश्वराने त्याचा स्वपुत्र, त्याचा पुत्र, तिचा परमप्रिय पुत्र, परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला प्रियजनांनो. कारण हा प्रकाश काय आहे आपल्याला? कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे. बाळ प्रभू येशू ख्रिस्त कुमारिका मरियाच्या द्वारे, महानशा पवित्र आत्म्याच्या द्वारे ती गर्भवती झाली. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म किती सुंदर आहे प्रियजनांनो, किती अद्भुत आहे बघा. त्या देशामध्ये त्यावेळेस ते सण चालू होतं, वलांडन सण, आणि पुष्कळ लोक आलेले त्या ठिकाणी यरुशलेमात, आणि तिथं त्यांना जागा नाही मिळाली बघा. कारण मारियाबाईचे दिवस भरले होते आणि ते योसेफ जागा शोधत होते. कुठं मिळणार जागा? माझ्या बायकोला प्रसूती करण्यासाठी, डिलिव्हरी करण्यासाठी कुठं जागा मिळेल, तो शोधत होता, परंतु त्यांना नाही भेटत होतं. शेवटी एका जो मेंढर राखत होता, मेंढपाळाने राखण करणारा जो व्यक्ती होता, त्याने म्हटलं, जो घर आहे, अरे आमच्याकडे नाही आहे घर, सगळे घर पॅक झाले होते, जागाच नव्हती. हा, मग एक ठिकाण आहे म्हणे, गाईचा गोठा, तो एक ठिकाण आहे म्हणे, तो एक ठिकाणी तुम्हाला जागा मिळू शकते. आणि अशा जे लिहिलेलं होतं ते पूर्ण झालं प्रियजनांनो. जे वचन लिहिलेलं होतं ते पूर्ण झालं. गाईच्या गोठ्यात प्रभू येशू ख्रिस्ताचा किती सुंदर जन्म झालेला आहे प्रियजनांनो. कोणत्या आपण म्हणतो आपल्या आईवडिलांना, कधी कधी आपण रागाने म्हणतो प्रियजनांनो, म्हणतो आपण, मी देखील बोललेले, काय तुमच्या घरात आम्ही जन्म घेतला, काय सोय नाही, काय खायचं, काय राहायचं, काय कपडे घालायचे, काय घरामध्ये परमेश्वराने मला जन्म दिला. कधी कधी आपण अशा रागाच्या भरात बोलतो, परंतु आता नका बोलू प्रियजनांनो, कारण ही परमेश्वराची योजना आहे माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी, की आपला जन्म या ठिकाणी व्हावा. हे आई वडील असणार आपले, आणि हे आपलं घराणं असेल. जसं माझं आडनाव शास्त्री आहे, तर मी माझ्या आप्पांचं नाव गोपाळ शास्त्री, तर गोपाळ शास्त्रीची मी मुलगी व्हावी, अशी परमेश्वराची योजना. जग बनवण्याच्या आधी तो तुम्हाला मला आपल्या नावाने ओळखतो. किती मोठा ज्ञानी आहे आपला परमेश्वर. विचार करा, आपण कम्प्युटर चालवतो, कम्प्युटरमध्ये सेव्ह करतो, परंतु त्याच्या कम्प्युटरमध्ये त्याचं कसं कम्प्युटर आहे बघा. आपलं जगी कम्प्युटर हँग होणार, काय होणार, डिलीट होणार, काय पण मिस्टेक होऊ शकते. परंतु परमेश्वराचं किती महान ज्ञान आहे बघा प्रियजनांनो. किती तो महान परमेश्वर आहे की त्यांनी आपले केस, आपल्या डोक्यावरचे केस सुद्धा त्यांनी मोजले. आपलं नाव त्याला माहित आहे. आपल्याला बनवण्याच्या आधी
त्याला आपलं नाव माहितीये, त्यांनी आपले केस मोजलेले आणि आपल्याला त्यांनी आपल्या नावाने हाक मारली. प्रियजनांनो, रोजमेरी आपलं नाव आपण घ्या, स्वतःचं नाव सगळ्यांनी घ्या. रोजमेरी मी म्हणते, तुम्ही तुमचं नाव घ्या. मला परमेश्वराने हाक मारली प्रियजनांनो, आणि त्यांनी मला हाक मारून त्यांनी बोलवलंय की तू माझा लेकरू आहे, तू माझा निवडलेला लेकरू आहे. आणि परमेश्वराच्या हातात आपण असे आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला असा हातात धरलेला आहे, तर त्याच्या हातातून तुम्हाला मला कोणी काढू शकते का, खेचू शकते का? असं कोणीच हिंमत करू शकत नाही. प्रियजनांनो, आधी आमच्या परमेश्वरासाठी लढा लागेल, तेव्हा आमच्यापर्यंत पोहोचू शकतो. स्वर्गीय पिता परमेश्वरासाठी लढा लागेल, प्रभू येशू ख्रिस्तासाठी लढा लागेल, महान अशा पवित्र आत्म्यासाठी लढा लागेल, आणि मग तुम्ही आमच्यासाठी लढू शकता. आपण साधे नाही आहोत प्रियजनांनो, आपण तुम्ही आणि मी फार प्रिशियस आहोत, फार प्रिशियस आहोत. कोणाकडे, कोणासाठी? आपल्या पवित्र पवित्र त्रिएक परमेश्वरासाठी. म्हणून स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने त्याचा सपुत्र दिला, त्याचा एकुलता एक प्रिय पुत्र, परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला महान अशा पवित्र आत्म्याच्या द्वारे, कुमारिका मरियेच्या द्वारे बेथलेमात गायीच्या गोठ्यात त्यांनी जन्म घेतलेला आहे. प्रियजनांनो, किती सुंदर अद्भुत त्याचा जन्म. आणि त्याला काय म्हणतील बघा, आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हाला पुत्र दिला आहे, आम्हाला पुत्र दिला आहे. त्याच्या खांद्यावर काय राहणार? सत्ता राहील. सत्ता म्हणजे काय? पूर्ण जगाची सत्ता त्याच्यावर आहे, त्याच्या खांद्यावर आहे. पूर्ण जग त्याच्या खांद्यावर आहे प्रियजनांनो, आणि त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्भुत म्हणजे काय? वंडरफुल. प्रियजनांनो, अद्भुत म्हणजे काय? वंडरफुल. And his name will be called Wonderful, Counselor, Mighty God, Everlasting Father, Prince of Peace. प्रियजनांनो, अद्भुत, वंडरफुल, मंत्री, काउन्सलर, मिनिस्टर, समर्थ देव, माइटी गॉड, सनातन पिता, एव्हरलास्टिंग फादर, शांतीचा अधिपती म्हणतील, प्रिन्स ऑफ पीस. प्रिन्स आहे तो, राजकुमार, शांतीचा राजकुमार, शांतीचा राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, शांतीचा राजकुमार प्रभू येशू ख्रिस्त. प्रियजनांनो, किती अद्भुत परमेश्वर आहे आपला, किती प्रीतीचा परमेश्वर आहे आपला, किती चांगला परमेश्वर आहे आपला. प्रियजनांनो, अशा महान परमेश्वराला तुम्ही आणि मी त्याच्या उपकार स्तुतीसाठी काय घेऊन येणार? प्रियजनांनो, काय त्याला आपण देऊ शकतो? कधी कधी वाटते ना हृदयांतकरणात, मी माझ्या परमेश्वराला काय देऊ, काय म्हणून मी त्याला धन्यवाद काय अर्पण करू, काय त्याच्या स्तुतीसाठी आणू? प्रियजनांनो, आपण काय आणू शकतो? सर्व जग तेच आहे, सर्व जग आणि जगातलं सर्व काही तेच आहे. त्याला आपण काय देऊ शकतो? प्रियजनांनो, नारळ, पैसे नाही, सोनं रूप नाही, त्याला हे सर्व नाही, त्याच आहे, ते आपण काय देऊ शकतो त्याला? जे तेच आहे, जे सर्वात उत्तम आहे आपल्यामध्ये, ते म्हणजे त्याचा विश्वास. भग्न हृदय, हे हृदय भग्न करून, हृदयांतकरण, जीव, आत्मा लीन नम्र करून त्याच्या चरणाजवळ जाणे आणि त्याची खरी आराधना करणे आत्म्याने आणि सच्चाईनं. आत्मा कोणाचा आहे? परमेश्वराचा आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचा. जो त्यांनी आपल्यामध्ये जीवनाचा श्वास फुंकला, तेव्हा आपण, मी आणि तुम्ही जीवधारी झालो आहे ना. त्याचा जीवनाचा श्वास म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा श्वास मी आणि तुम्ही घेतो. येशू, बघा बरं, श्वास घेऊन बघा, लबडब आवाज नाही बरं. सायंटिस्ट लोक म्हणतात लबडब, पण ते रॉंग आहे. अकॉर्डिंग टू आवर होली बायबल, the first book God has given, Almighty God has given in this whole world, first book, and ते आहे होली बायबल. होली बायबल कोण देऊ शकतो? होली कोण देऊ शकते? जो स्वतः होली आहे तोच होली बायबल देऊ शकतो ना. त्याचा मान असा, तो जो मान असा आपला पवित्र पवित्र त्रिएक परमेश्वर, त्यांनी तुम्हाला मला
हे त्याच्या स्वर्गीय भांडारातून दिलेला आहे. हा त्याचा खजाना आहे, हे त्याची संपत्ती आहे, ही खरी संपत्ती आहे, हा खरा खजाना आहे, हे खरं जीवन आहे. प्रियजनांनो, जे जीवन, जे अन्न आणि पाणी आपल्याला रोज खायचं आहे आणि त्याच्या वचनात आपल्याला वाढायचं आहे. अशा महान परमेश्वराने माझ्यावर आणि तुमच्यावर एवढी मोठी प्रीती केली. प्रियजनांनो, किती त्याला धन्यवाद द्यावा. नो मेजरमेंट, नो मेजरमेंट, नो 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 मेजरमेंट. त्याच्या प्रीतीची सीमा नाही, त्याच्या दयेची सीमा नाही, त्याच्या करुणेची सीमा नाही, त्याच्या कृपेची सीमा नाही आहे. प्रियजनांनो, इतकी तो आपल्यावर प्रीती करतो. प्रियजनांनो, कोण आपला मुलगा कोणासाठी देईल का? आज मी माझा मुलगा कोणासाठी देईल? स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने एवढी मोठी प्रीती करून त्याचा स्वपुत्र दिला. का? त्याचा स्वपुत्र तिने दिला जेणेकरून मी आणि तुम्ही त्याचे पुत्र व्हा, त्याची कन्या व्हा, त्याचे लेकरू होण्यासाठी त्याचं लेकरू त्याने आपल्याला दिलं. प्रियजनांनो, त्याच्या पवित्र पवित्र लेकराचं बलिदान त्याने केलं. प्रियजनांनो, जेणेकरून माझं आणि तुमचं पाप धुतले जावं. त्याच्या पवित्र पवित्र रक्ताने मी आणि तुम्ही शुद्ध व्हा आणि त्याच्या जवळ आपण असावं, त्याच्या सानिध्यात आपण असावं. त्या अंधकारातून काढून, त्या पापाच्या अंधकारातून काढून प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जी प्रीतीची ज्योत त्याने माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये जाळलेली आहे, ती आपल्याला सर्वांना द्यायची आहे. मी कधी कधी सकाळी वचन वाचते, कधी कधी म्हणजे नेहमी सकाळी वाचते. माझा टायमिंग आहे, 4:30ला उठते मी. तर पहिले मी स्थान परमेश्वराला देते. प्रियजनांनो, हे मी घमंड म्हणून नाही सांगते, तर मी याचा आनंद म्हणून सांगते की माझा हा फिक्स टाइम आहे की परमेश्वराला मी सकाळचा वेळ जो प्रथम स्थान माझ्या प्रभू येशूला देणार. माझ्या पवित्र पवित्र त्रेक परमेश्वराचा समय मी तो कोणालाच देणार नाही. प्रियजनांनो, आणि त्याचे वचन मी वाचत असताना माझा देवा पायना, माझा देवा पायना, माझा परमेश्वर किती चांगला आहे, माझा देवापा मला सर्वांना द्यायचा आहे. प्रियजनांनो, हे मला परमेश्वराने त्याच्या वचनाच्या द्वारे मला समजवलेलं आहे. आणि जेव्हा पण माझा रोजचा प्रवास असतो प्रियजनांनो, आणि मला परमेश्वराने दिलेला, मला आपणा सर्वांना दिलेला जो महान असा पवित्र आत्मा आहे, त्याच्या जीवन प्रेषितांच्या द्वारे त्याने मला तुम्हा सर्वांना दिलेला आहे. तर तो पवित्र आत्मा आपल्याला शांत बसू देत नाही. एक वचन, ऍटलिस्ट एक, कमीत कमी एक वचन तरी एक आत्म्याला सांगायचं आहे. कोणतंही वचन घ्या, मी एक वचन घेते. कोणतं? गॉड लव्स यू, गॉड जीसस लव्स यू. ट्रेन मध्ये सांगते, ताई तुमचे आई वडील तुमच्यावर प्रेम करत असतील ना? करतात ना, खूप करतात ना आपले आई वडील प्रेम. आणि आपली मम्मी तर आपल्याला, बापरे माझी मम्मी सारखं कोणी प्रेम नाही करत या जगात, असं आपण म्हणतो. परंतु त्या मायेचं प्रेम सुद्धा प्रभू येशूच्या प्रेमापुढे कमी आहे. कारण तो इतकी तुमच्यावर प्रीती करतो, इतकं तो प्रीती करतो की त्यांनी प्राण दिलेला आहे माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी. तर ती जी बहीण आहे, जी माझं ऐकते, ती म्हणते असं आहे का, ती पण एक्सेप्ट करते, हो म्हणते. भले तिला समजत नाही तरी त्या क्षणाला ती हो प्रभू येशू, हाँ जीसस हमको भी प्यार करता है, हाँ जीसस हमको भी प्यार करता है. बघा, एक वचन झालं ना. आपल्याला कोणावरती जळायचं नाही, कोणाला वाईट बोलायचं नाही. प्रियजनांनो, आज ते अंधारात आहे, परंतु हर एकांसाठी, हर एक व्यक्तीसाठी एक दिवस एक योजना आहे. प्रत्येकाला परमेश्वर त्यांच्या डोळ्यातले जे अंधार आहे तो काढणार आणि त्याचा प्रकाश, त्याच्या प्रीतीचा प्रकाश प्रत्येकाला दिसेल. आणि ते ऊर बडून छाती पिटून ऊर बडवतील की कबूल करतील की येशू मसीह माझा प्रभू आहे, येशू मसीह माझा प्रभू आहे. प्रियजनांनो, मायटी गॉड, वंडरफुल गॉड, गीत आहे सुंदरचं. What a mighty God we serve, what a mighty God we serve, what a mighty
mighty God we serve. What a mighty God we serve. प्रेजरांनो, खूप सुंदर, इतका आनंद वाटतो परमेश्वराचं नाव घेतल्यावर. किती त्याचा आनंद मिळतो. प्रेजरांनो, जो आनंद मला किती तो हास्य जत्रा पाहू नाही मिळत. बंद करा मग ते नाही आनंद मिळत का. तर खरा आनंद हा आहे आपल्याला, ज्यामध्ये खरा आनंद आहे, जो आनंदाचा अंत नाही, ज्या आनंदाचा अंत नाही, ज्या शांतीचा आनंद नाही, तो आनंद शांती देणारे त्याचे जिवंत खरे लिखित वचन आहेत. प्रियजनांनो, हे आपल्याला जीवन देणार आहेत, हे आपल्याला आनंद देणार आहे, हे आपल्याला खरी शांती देणार आहे. शांतीचा अधिपती माझा परमेश्वर, शांतीचा राजकुमार आहे, शांतीचा राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. प्रियजनांनो, हे सर्व तुम्हाला समजण्यात आपला पवित्र पवित्र त्रेक एक परमेश्वराची, प्रभू येशू ख्रिस्ताची महान स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा, त्याचा महान असा एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचा महान असा पवित्र आत्मा, आपले पवित्र पवित्र त्रेक एक परमेश्वराचा स्वर्गीय आशीर्वाद मला आणि तुम्हा सर्वांना भरभरून मिळो. आमेन.